आणि तशी मोठी बातमी समोर येते। एसटी कर्मचारी संपाबाबत बैठकीची शक्यता आहे। एक मोठी बातमी समोर येते। मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक होण्याची शक्यता आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। संपूर्ण महाराष्ट्रभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार पुकारलेलं आहे आणि याच कर्मचाऱ्यांसोबत आता एक महत्त्वाची बैठक आहे, ती मुख्यमंत्र्यांसोबत होणार आहे। मुख्यमंत्र्यांकडनं काय आश्वासन मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र आता एसटी कर्मचाऱ्यांना केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष कृती हवी आहे आणि त्यामुळेच एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारलेलं आहे। अधिक माहिती घेऊया, सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, कधीही बैठक होऊ शकते? राज्याचे मुख्यमंत्री आज दुपार नंतर म्हणजे राष्ट्रपतींचा कार्यक्रम मुंबईत आहे विधान भवनमध्ये। तो कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत एसटी कर्मचारी संघटना ज्या आहेत त्यांच्याशी चर्चा या संदर्भात करण्याची शक्यता वर्तवली जाते। यावेळेस एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसंच परिवहन खात्याचे सचिव तसंच काही इतर महत्वाचे अधिकारी देखील उपस्थित राहतील असं सांगण्यात येतं। वास्तविकतेत एसटी कर्मचाऱ्यांची वेतन ही वेळोवेळी वाढवण्यात आलेली आहे असं शासनाचं म्हणणं आहे, पण पगाराचा जो महिना आहे त्याच्यामध्ये तारीख मागे पुढे होते असे तक्रारी आहेत आणि त्याच्यावरच काही संघटनांनी पुकारलेला हा संप आहे असं म्हटलं जातं। प्रामुख्याने पुढील कालावधीमध्ये महाराष्ट्रात निवडणुका आहेत, एसटी कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा राजकीय विचारधाराशी प्रेरित अनेक संघटना आहेत, त्यातूनच हा संप आहे का आणि सर्वसामान्य लोकांना वेठीत धरण्याचा प्रयत्न आहे का अशी सुद्धा जोरदार चर्चा आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय स्तरावर काही निर्णय महत्त्वाचे घेण्याच्या दृष्टिकोनातनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बैठक घेतील असं सांगितलं जातं। कदाचित ही संध्याकाळपर्यंत बैठक होईल असं सांगतात। नक्कीच, तुर्तास धन्यवाद सागर या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। आज महत्त्वाची बैठक पार पडेल आणि त्यानंतर या संपाबाबत कर्मचारी काय निर्णय घेतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल।